तर नमस्कार, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज जवळपास म्हणता म्हणता 1 महिन्यानंतर परत व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण असं, मागल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की सध्या बुकिंग नाही, त्याच्यामुळं मूड पूर्ण गेलेला आहे. व्हिडिओ बनवूशीच वाटत नाही. काय करू, काय हे सुचत नाही. कारण ज्यावेळेस यूट्यूब आणि इंस्टाग्रामची सुरुवात केली तर त्या टायमाला आपण कंटिन्यू म्हणजे आउटला जात होतो किंवा लोकलला पण धंदा आपला चांगला होत होता, इन्कम येत होती, त्याच्यामुळं मूड पण चांगला होता. रोज किंवा दिसाडा किंवा 3 दिवसातून एकदा व्हिडिओ बनवायचो. पण आत्ता परिस्थिती अशी आली की बुकिंग भेटत नाही, धंदा होत नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला पण मूड राहत नाही. तर आज व्हिडिओ बनवतोय. तर आज आपल्याला एक बुकिंग आहे शिवाजीनगरवरून शिवाजी पार्क मुंबईची. शिवाजीनगरवरून शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येते दोन्ही ठिकाणी, थोडा आदरानेच घ्यायला पाहिजे. तर त्यामुळं आज व्हिडिओ बनवतोय आपण. आणि दुसरं कारण असं बनवायचं की जे आपले फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामचे, यूट्यूबचे जे सबस्क्रायबर आहे, बरेच जणांचं म्हणणं आता एअरपोर्टला भेटतात की भाऊ व्हिडिओ बनवत नाही, आता पहिल्यासारखे व्हिडिओ येत नाही, असं तसं बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं. त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे, चला आपण आपला नुसता विचार करून नाही फायदा. कारण आता आपले व्हिडिओ बघून लोक काही जण काही शिकतात किंवा त्यांना जरा एक मोटिवेशन भेटतं. तर त्यांच्यासाठी का होईना आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे. त्याच्यामुळं आपण बनवू इथून पुढं व्हिडिओ. नाही जर रोजच्या रोज जरी पॉसिबल झालं तरी 2 दिवसातून 3 दिवसातून एक व्हिडिओ आपण बनवत जाऊ. तर आज जवळपास आत्ता रात्रीचे वाजलेत 2 वाजलेत. आता 2 विषय असा झाला आहे, सकाळी आपल्याला 5 वाजता बुकिंग आहे इथूनच. तर आता मी आहे गुलटेकडी मार्केट यार्डच्या तिथं, म्हणजे जवळपास बिबेवाडी रोडला आहे. आता यशवंतनगरवरून बुकिंग एक ओलाला घेऊन गेलो होतो एअरपोर्टला. रेट पूर्ण डाऊन होता कारण बुकिंग भेटतच नव्हत्या. शेवटी नाईलाजाने 300 काहीतरी 7-8 रुपये होती. ठीक आहे, चला मधल्या रोडने दिघी मार्गे नेलं. 15 किलोमीटर 20 रुपये किलोमीटरने पकडलं. एअरपोर्टला गेलो, जेवण वगैरे केलं. तर तिथून आपल्याला एक रॅपिडोला बुकिंग वाजली होती मार्केट यार्डची. रेट चांगला भेटला, जवळपास 443 रुपये 14 किलोमीटरला. रॅपिडोचं एक तेवढं हाय बाबा, आता मला असं वाटायला लागले की रॅपिडो एअरपोर्टमधून चांगला रेट देते, पण एअरपोर्टला जायला रेट कमी देते. आता एअरपोर्टमध्ये त्याला कस्टमर बेस वाढवायचं आहे, त्याच्यामुळं बुकिंग द्यायला लागलं आहे चांगलं. ठीक आहे, जाऊ द्या, आपल्याला जिथं फायदा आहे तिथं बघायचाच. आता मग सगळे बाकीचे ड्रायव्हर म्हणतात रॅपिडो बंद करा. म्हणायलाच नसते म्हणतात, पण चालवायला सगळेच चालवतात, असा विषय. आता मी चालवतो म्हणजे फक्त क्वचित कधीतरी, माझे काही जास्त बुकिंग नसतात त्याच्यावरती. आता हे छोटे ब्लॉग जरी तुम्ही बघितले तर त्याच्यात एअरपोर्टमधून जर भेटले तर घेऊन जातो मी. नाहीतर मग आपल्या उबेरच्या हायचे रिझर्वेशन, एअरपोर्टच्या लोकल जरी केल्या तर पुन्हा एअरपोर्टच्या आपल्या प्रीमियरच्या रिझर्वेशन. तर बघू आता काय होतं कसं. आता तुम्हाला एक मुद्दा अजून एक सांगायचा होता. तर तुम्ही आता इंस्टाग्रामला जे मला फॉलो केलेले आहे किंवा यूट्यूबला पण सबस्क्राईब केलेले आहे, त्यांनी आता आज सकाळी मी जे टाकलेली व्हिडिओ होती ती बघितली असन. पुन्हा एअरपोर्टला काय सीन झाला होता तो. तरी पण मी आता ही पुढे व्हिडिओ ॲड करतो, हे तुम्ही एकदा पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय विषय आहे. हां, तर आता हा विषय असा झाला आहे की तुम्ही बघितलं कॅबवाल्याला त्यांनी एक जॅमर लावला होता. तर आम्ही त्याच्याबरोबरच त्यांच्याशी चर्चा केली, बोललो त्यांच्यासोबत. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल नक्की काय विषय काय झाला. तर मला असं म्हणायचं आहे की कॅब आणि रिक्षावाल्यांमध्ये भेदभाव का करता असं. म्हणजे रिक्षावाले तिथून पिकअप करू शकतात, ऑनलाईन बुकिंग असो किंवा ऑफलाईन असो. आतून कस्टमर येतात जे, त्यांना हे ऑफलाईन घेऊन जातात, तिथल्या तिथं त्यांचे रेट ठरवून, भाडं ठरवून. मग कॅबवाल्यांना अशी ऑथॉरिटी का नाही. मग कॅबवाल्यांना पण अशी ऑथॉरिटी पाहिजे ना. मग कॅबवाल्यांनी गाडी भले पार्किंगला लावू द्या तिकडं, नाही तर कुठं लावू द्या. ऑनलाईन बुकिंग घेण्यापेक्षा मग यांनी अशा बुकिंग घ्या, ऑफलाईन बुकिंग. आतून कस्टमर येणार आहे, त्यांना सांगायचं साहेब कुठं जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं, चला आम्ही घेऊन जातो. रिक्षावाले जर समजा त्यांना कॅबला 300 रुपये दाखवत असन, मग ऑनलाईन जर 300 दाखवत असन, तर रिक्षावाले कस्टमरकडून 400 रुपये घेऊन जातात.
कॅबवाला तर बिचारा जर समजा तिथं जर 500 रुपये दाखवित असेल तर कॅबवाला म्हणून चला मी 400तच सोडवतो. का तर त्यांचं कमिशन, एअरपोर्टचे पार्किंग चार्जेस, GST हे सगळं कमी होईल ना त्याच्यात, लागन त्यांना. मग कॅबवाल्याला त्या गोष्टी भेटणार नाही एवढ्या. मग हे कॅबवाल्यांना पण मग तुम्ही अलाउड करा ना असं. ठीक आहे तुमचे नियम आहे सगळे मान्य आहे, पण मग सगळ्यांना सारखे पाहिजे. हा भेदभाव का करायला पाहिजे ना असा. त्याच्यावरून झाले ते थोडे वादविवाद झाले. आता आम्ही 1-2 जणांशी बोलणं करणार आहे की या गोष्टी एकतर एअरपोर्टवाल्यांना तशा गोष्टी सांगा तुम्ही. आता त्यांनी मला सांगितलं की एअरपोर्टच्या शेजारी जे कॅन्टीन आहे तर त्या कॅन्टीनपासून तुम्ही पिकअप करू शकता. ऑनलाईन बुकिंग असो काही असो आमचा काही संबंध येत नाही. आम्ही फक्त एअरमॉलच्या सर्कलपर्यंतच त्याच्या बाउंड्रीपर्यंतच मर्यादित आहे. आणि मी कितीतरी वेळा बघितलं आहे सिम्बॉसिसच्या सिग्नलला पिकअप केलेले किंवा आपला खाली लोगावचा जो सर्कल आहे तिथं पिकअप केलं तरी पण त्यांनी फाईन लावलेले आहे. म्हणजे हे दुतोंडी साप आहे. म्हणजे मांडोळ म्हणतात ना, पाठीमागून पण चालतं आणि पुढून पण चालतं. हे असे दुतोंडी आहे, 2 तोंडी बोलत आहेत. याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. बघू आपण जेवढं काय करता येईल करायचा प्रयत्न करायचा आहे तिथं. कारण एअरपोर्टवाल्यांची लई मनमानी वाढत चाललेली आहे. गाडी उभी केली तरी त्याला जामर लावणार, फाईन मारायला लावणार, फाईन मारणार. हे बरेच प्रॉब्लेम चालू आहे. बघू याच्यावर काही सोल्युशन काढता येते का. तर आता बघू आपण काय कसं होतंय. बुकिंग आता आता आहेच आपली. जरा आराम करायचं, थोडं झोपावं 2 तास. त्यानंतर मग मुंबईच्या दिशेने रवाना होऊ आपण. काय होते कसं मग सांगतो, पुढल्या अपडेट देतो. आता इथून तर डायरेक्ट आपण जर कस्टमर बोलले फुडमॉलला थांबायचं आहे तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट मुंबईमध्येच पोहोचतोय. बघू काय होतंय सांगतो तुम्हाला. तर भावांनो, आधीचा जेवढा तुम्ही व्हिडिओ बघितला तो असा समजा की तो एपिसोड 1 होता आणि आत्ता चालू झाला एपिसोड 2. आता मी असं का म्हणतो त्याचं कारण, काल जे तुम्हाला बोललो होतो मुंबईची बुकिंग होती आपली, ती बुकिंग नेहमीप्रमाणे उबेरनी आपली उडवली. तर झालं असं की सकाळी 4 वाजता आपण 4चा गजर 4ला 10 कमी असताना एक गजर लावला होता. 1 मिनिट. तर आपल्याला उठलो 4ला 10 कमी असताना गजर लावला होता. तर चेक केलं उबेरची बुकिंग डिस्प्लेवरून गायब. आता अर्धा तास नाही जवळपास आपला किती 4:50चा पिकअप होता. तरी पण सॉरी 5:50चा पिकअप होता. 4:50चा गजर लावला होता आपण. 1 तास आधी ऑनलाईन जायला ट्राय करत होतो तरी पण बुकिंग गायब होती. मग तुम्ही म्हणशाल मग तू 1 तास आधी ऑनलाईन आला, टाईम राहतो उबेरचा अर्धा तास आधी ऑनलाईन यायचा. तरी ट्रिप उडाली होती आपली. तर मग शेवटी काल असं झालं की तिथून आपल्याला लगेच एक ओलाला बुकिंग पडली पुणे एअरपोर्टची. 394ने बुकिंग होती. तो ड्रॉप केला. तिथं गेलो एअरपोर्टला जरा थांबलो, जेवण वगैरे केलं. मी नाश्ता, भूक लागली होती थोडीशी. आणि तिथून आपल्याला लगेच रॅपिडोला निगडीची बुकिंग पडली. त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही. आणि आत्ता सध्या मी आहे धनकवडीमध्ये. तर आज हा दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळं कपडे वगैरे तुम्हाला चेंजेस दिसतील. तर आता कालचा दिवस तर आपला गेलाच समजा. काल काय त्यामुळे ती बुकिंग झाली नाही मुंबईची. तर लोकल आपला धंदा फक्त 1700 रुपयाच्या घरात झाला. कारण ती 394ने आपण एअरपोर्टला घेऊन गेलो आणि तिथून निगडीची घेऊन गेलो 600 रुपयाने. तर आज झाले असं की आपण पहिलीच बुकिंग महिंद्रा अँथेनियामधून 10:30 वाजताची रिझर्वेशन घेऊन आलतो. पुणे एअरपोर्टला ड्रॉप केला आणि तिथं आल्यानंतर विषय असा झाला की आपल्याला एक कस्टमर विचारायला आले होते की मला भारतीय विद्यापीठला जायचं आहे, तर तुम्ही नेशान का. आधी मी थोडी कानकूस केली कारण मला इकडं मी कधी येत नाही, आपल्याला हा एरिया आवडत नाही जास्त. पण विषय असा झाला होता की ते बोलले मला थोडा मेडिकल इश्यू आहे, त्याच्यामुळं मला मॉलपर्यंत जाता येत नाही, तर प्लीज तुम्ही न्या मला, तुमचं काय असेल ते देतो मी. तर त्यांना मी बोललो 300 रुपये पार्किंगचे चार्जेस पडतात आणि धनकवडीचे मला प्रमोशन दाखवून 450 रुपयेच दाखवत होतं. मी बोललो बघा 450 दाखवते, मग तुमच्या हिशोबाने सांगा किती देता. तर ते बोलले ठीक आहे तुम्हाला रिटर्नचे मी पैसे देतो. 450 900 प्लस 300 रुपये टोलचे, ते असे 1200 रुपये देतो बोलले होते. आणि मग मी आलो शेवटी त्यांना घेऊन. येणार नव्हतो पण ठीक आहे, एक माणूस की म्हणून. आता तो माणूस पण ठीक आहे, त्याला मेडिकल इश्यू होता, वाईफ होती, मुलगी होती सोबत आणि बॅगा होता, त्यामुळं मी झालो ॲग्री. आणि धनकवडीला आल्यानंतर त्यांना जसं त्यांच्या बिल्डिंगपाशी ड्रॉप केलं भाऊनी.
500 500च्या 3 नोटा काढून दिल्या. मी त्यांना बोललो बाकीचे तुम्हाला ऑनलाईन देऊ का? तर ते बोलले दादा राहू द्या, तुम्ही मला घेऊन आले नाही इथं, मला लय बरं वाटलं म्हणले. म्हटलं अहो पण आपलं जे ठरलं तेवढंच द्या पैसे. ते म्हणले नाही मी सहखुशीने देतो तुम्हाला, अजून वाढाव. कारण म्हणले माझी परिस्थिती अशी होती की मला 2 पावलंसुद्धा चालवत नव्हती. मी आधी 2 गाड्यावाल्यांना विचारलं, त्यांना मस्त डबल पैसे पण द्यायला तयार झालतो, पण ते ॲग्री होत नव्हते. त्यांना काही वाटत होतं वेगळं असं की बा प्रायव्हेट बुकिंग घेतोय असं तसं, त्याच्यामुळे ते ॲग्री होत नव्हते. ते डायरेक्ट मला म्हणत होते की तुम्ही ऑनलाईन बुक करा, तुम्ही आले माझ्यासाठी म्हणले, त्याच्यामुळे सहखुशीने तुम्हाला देतो पैसे. तर चांगलं झालं. 1200 रुपये आपल्याला 1,500तले 300 पार्किंग गेले, तर 1200 रुपये राहिले. आणि येताना आपण महिंद्रा अंथेन्यातून 458 ती बुकिंग आणली होती. तर आता वाजलेत जवळपास 1 वाजलेत आणि इथून काय बुकिंग भेटत नाही. रॅपिडोला वाजली होती 392 रुपयांनी एअरपोर्टची, पण बुकिंग बसली नाही. बघू आता काय होतंय, कळवतो मग तुम्हाला. तर भावांनो, आत्ता आपण आलोय एअरपोर्टच्या बेसमेंट 2ला. तर झालं असं की आपण होतो बिबवेवाडीला, शेवटची बुकिंग घेऊन गेलेलो. तिथं बराच वेळ थांबलो, बुकिंग काय पडत नव्हत्या. आणि नशिबाने आपल्याला 1-2 वाजताची रिझर्वेशन स्वारगेटमधून पुणे एअरपोर्टची लागली होती. तर विषय असा झाला होता, जे कस्टमर होते का ते त्यांचे 2 मुलं आणि मिसेस कुठंतरी बाहेर फिरायला चाललेत. फिराय म्हणजे कामं आहे त्यांचं आणि फिरायचं पण आहे त्यांना. तर विषय असा झाला होता की ती जी व्यक्ती होती का, त्यांनी असं प्लॅन केला होता की त्यांच्या मुलांना सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज असं होतं की मुलांना तर आधी सांगितलं होतं आपण ट्रेनने जाणार आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांना पिकअप करायला गेलो, त्यावेळेस त्यांनी मला जरा थोडं साईडला घेतलं आणि मला बोलले की जाताना तुम्ही आहे ना काहीच असं बोलू नका की आपण एअरपोर्टला चाललो आहे म्हणून. तर मी त्यांना बोललो का हो? तर ते बोलले की आम्ही चाललो आहे जरा बाहेर आणि जाताना आम्ही ट्रेनने जाणार आहे असं सांगितलं आहे मुलांना. आणि तर मुलांना आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे की आज आपण विमानात बसून जाणार आहे. तर त्याचं कारण असं की शेवटी आता बाप आहे, त्यांचं म्हणणं होतं असं की मुलांना काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मग किती जरी आपल्याला खर्च झाला तरी काही टेन्शन नाही. आता मग विचार करा बापाचं पोरांवर प्रेम किती असते. ट्रेनचं तिकीट काहीतरी 1,500 रुपये फक्त आणि फ्लाईटचं तिकीट 12,000 रुपये. मग विचार करा, एक बाप त्यांच्या पोरांसाठी किती काय करतो. आता ज्याला बाप आहे त्यालाच ह्या गोष्टी माहिती आहे. आता आमच्या नशिबातून बापाचं छत्र गेलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्याची जाणीव आहे. तर मला असं झालं होतं की खरंच त्यांनी जे सांगितलं ना, त्याच्यामुळे मला असं ऊर भरून आलं होतं की खरंच बाप आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. विचार करा तुम्ही, जिथं 1,500 ते 2,000 रुपयाचं ट्रेनचं तिकीट असतं आणि त्या व्यक्तीने 10,000 ते 12,000 रुपयाचं फ्लाईटचं तिकीट बुक केलं, तर कारण काय? तर फक्त आपल्या मुलांना विमानात बसवायचं होतं आणि त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स द्यायचा होता. त्याच्यासाठी बापाने एवढा खर्च केला. म्हणतात ना, शेवटी बाप तो बापच असतो. तर ठीक आहे, आलो आहे आपण आता 4थ्या फ्लोअरला. आज काही जागा नव्हती गाडी लावायला, त्याच्यामुळे आपण बेसमेंटला आलो आहे. कारण आज त्यांचं म्हणणं होतं, एअरपोर्टवाले पण म्हणतात की फ्लाईट आज काहीतरी डिले झालेले आहे, त्याच्यामुळं गाड्या जेवढ्या एअरपोर्टला आल्या आहेत त्याच्यातल्या बऱ्यापैकी गाड्या अजून एअरपोर्टलाच आहे. बुकिंग जरा कमी आहे. बघू आता काय होतं आहे. कारण मी आलो त्यावेळेस उबेरला नंबर होता जवळपास 3:45च्या घरात आणि आत्ता वाजले 3. मी आलतो 3:30ला. आता अर्ध्या तासात पटापट नंबर कमी झाला आहे. आता 181 185ला नंबर आहे. तर विषय असा आहे, आपल्याला आता इथून भोसरी साईडची PCMC एखादी लागली पाहिजे बुकिंग. कारण एक भोसरीमधून प्रीमियरची एक रिझर्वेशन आहे मला 5:30 वाजता आहे. परत पुन्हा एअरपोर्टची आहे.
तर बघू आता काय होते, तिकीटली लागली पाहिजे योगाने. बघू पार पिंपळे गुरव किंवा भोसरी तर नाही जर पडली डायरेक्ट पिंपळे गुरव, सौदागर, पिंपरी चिंचवड, मोशी बिशी जे काय पडेल ते घेऊन जाऊ. कारण येताना भोसरीतून आपल्याला रेट चांगला आहे. आत्ता दाखवतोय 17 किलोमीटरला 582 रुपये. पण जर आपण दिघी मार्गे आलो तर मधून 14 किलोमीटरच भरते. त्याच्यामुळं जर समजा एखाद्या लोकेशनवरून आपल्याला 5, 7, 8 किलोमीटर जरी एमटी जायला लागलं तरी काही टेन्शन नाही. बघू आता काय होतंय, सांगतो नंतर मग. तर भावांनो, आत्ता आपण आलोय हिंजवडी फेज 1ला. सकाळचे वाजलेत 9:15. तर झालं असं होतं की जी आपली भोसरी MIDCतून जी बुकिंग होती प्रीमियरची, तुम्हाला बोललो तशी, तर त्या बुकिंगला घ्यायला आपल्याला काही जमलं नाही. कारण भोसरी साईडची किंवा PCMची कुठलीच बुकिंग आपल्याला वाजली नाही एअरपोर्टमधून. आज बुकिंगचं प्रमाण कमी होतं आणि बराच वेळ थांबल्यानंतर एक सकाळी 7 वाजता 7च्या जवळपास आपल्याला एक बुकिंग पडली हिंजवडीची. तर 602 रुपयामध्ये आपण हिंजवडीला घेऊन आलो बुकिंग ती 24 किलोमीटरला. रॅपिडोची बुकिंग असल्यामुळं रेट चांगला भेटला. तर आता बघू, इथं घराकडली बुकिंग बघते भोसरी साईडची भेटन एखाद्या वेळेस असं वाटतंय, कारण बुकिंग भरपूर वाजायला लागल्यात. बघू काय होते, आता भेटाय पाहिजे. तर भावांनो, आत्ता आपण आलोय आपल्या घराकडल्या लोकेशनला, नेहमीच्या जागेवर आपल्या गाडी जिथं पार्किंग करतो तिथं. तर लास्ट बुकिंगला आपण होतो हिंजवडीमध्ये. तर तिथून आपल्याला बुकिंग पडली भोसरी इंद्रायणी नगरची. रेट 19 किलोमीटरला 345 भेटला. ठीक आहे, घराकडली बुकिंग, यायचं MT तर भेटला व्यवस्थित रेट. व्यवस्थित नाही म्हणता यायचा पण होता बऱ्यापैकी. तर आलो घेऊन. आता जायचं, आता घरी निवांत झोपायचं. आता जवळपास वाजलेत 11:30, जाऊन झोपायचे आता. तर मला एक आत्ता सांगायचं होतं की आता सध्या काही दिवसापूर्वीपासून मी एक सोशल मीडियाला म्हणजे आपल्या इंस्टाग्रामला जे कंटेंट क्रिएटर आहे आपले ओला उबेर करणारे, जे व्हिडिओ बनवतात, मिनी ब्लॉग बनवतात किंवा यूट्यूबला व्हिडिओ बनवतात, तर ते व्हिडिओमध्ये कंटिन्यूस मी आता बरेच जणांचं बघण्यात आलं आहे माझं की 1 महिन्यात चॅलेंज घेतलं आहे 1 लाख रुपये कमवायचं, 3 महिन्यात चॅलेंज 3 लाख रुपये कमवायचं. अशा बरेच जणांचे व्हिडिओ आहे बरं का. भावांनो, व्हिडिओ करायला काही प्रॉब्लेम नाही, करा तुम्ही व्हिडिओ. पण तुम्ही त्याच्यामुळं बाकीच्या लोकांच्या मनात गैरसमज किती निर्माण होतात. तुम्ही दाखवता की 30 दिवसात 1 लाख रुपये, 30 दिवसात 1 लाख रुपये. लोकांना ह्या गोष्टी खरंच वाटत आहेत. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही करा. मी म्हणतो 1 लाख रुपये नाही, 30 दिवसात तुम्ही 2 लाख रुपये करा. तुमचे कष्ट आहे, तुम्ही करताय, पण त्याच्या मागं तुमची मेहनत किती आहे. तुम्हाला घरातून तुम्ही किती वाजता निघताय, घरी पोहोचताय किती वाजता, तुमचा गॅस किती जातो आहे, मेंटेनन्स काय येतो आहे, तुम्हाला त्या महिन्याचे ज्या 30 दिवसात तुम्ही 1 लाख रुपयाचं चॅलेंज पूर्ण करताय त्यानंतर तुम्ही कधी हिशोब देताय का बाकीच्यांना की बाबा मी 30 दिवसात 1 लाख कमावले, तर त्यानंतर मला एवढा खर्च आलता, असं झालं, माझ्या गाडीला एवढा मेंटेनन्स आला, मला शिल्लक किती राहिलं, ह्या गोष्टी तुम्ही कधी दाखवल्या का त्याच्यात? तर त्या गोष्टीसुद्धा दाखवा. मग जे फक्त लोकांना आभासी दुनिया दाखवतो तुम्ही, लाख रुपये कमाई, पण त्याच्या मागचं कष्ट आणि त्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं तुम्ही दाखवा त्याच्यात. तेव्हा मग लोकांना ती रिॲलिटी कळेल. तर असो, ज्याला जसं व्हिडिओ बनवायच्यात ते तसे बनवतात. आता आपण पण एक चॅलेंज आणतोय. आता तुम्ही म्हणशाल तू त्यांना नावं ठेवत होता आणि मग तू काय करतोय, तू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतोय. पण तसं नाही, मी चॅलेंज अशा प्रकारचं आणतोय. यांनी जे चॅलेंज आणलं आहे की 30 दिवसात 1 लाख रुपये कमावले, 30 दिवसात 1 लाख कमवायचे, हे चॅलेंज घेतलं तर आपलं चॅलेंज असं असणार आहे की तेच त्यांनी जे दाखवलं तर त्याच्या मागं जी रिॲलिटी आहे ती आपण रिॲलिटी दाखवणार. उदाहरणार्थ, आज 30 दिवसात मी जर समजा आता 30 दिवसात लाख रुपये होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. लोकल आउटस्टेशन जरी केलं आता सध्याच्या परिस्थितीनुसार पॉसिबल नाही, पण तरी पण होतात का नाही होतात याच्यासाठी मी एक रिॲलिटी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर इथून पुढं आता कंटिन्यू 30 दिवस तर काय माहिती, रोजच्या रोज आपल्याला जमत नाही का. आज सुट्टी घेतो आपण, आता शिवजयंतीला मी गावाला जाणार आहे, 2 दिवस गावाला राहणार.
तर मग अशा सुट्ट्या येतात. पण कंटिन्यूस आपण 30 दिवस जे कोणते काउंट करणार आहे, की ज्या दिवशी आपण काम केलं आहे ॲक्च्युअल, तर मग आपण त्याच्यात पूर्ण दाखवणारी बा आज पहिल्या दिवशी मी 2000 केले, तर दुसऱ्या दिवशी किती झाले, काय कसं झालं, प्रत्येक दिवस दाखवणार. असे 30 दिवस आपण काउंट करायचे आणि त्या 30 दिवसात ॲक्च्युअल आपली अर्निंग किती झाली, गॅस किती गेला, काय कसं झालं, हे सगळं रोजच्या रोज अपडेट देणार. आणि प्लस 30 दिवस कंप्लीट झाल्यानंतर आपला एक व्हिडिओ फायनल येणार, की त्याच्यात आपण टोटल सांगणार की बा आज म्हणजे टोटल 30 दिवसात माझी टोटल अर्निंग किती झाली, प्लस त्याच्या CNG वगैरे मेंटेनन्स हे सगळं काउंट करून मला शिल्लक किती राहिलं, ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या त्याच्यात सांगणार आहे. एक मिनटं, वाकडची बुकिंग आहे मला संध्याकाळी 11:30ची रिझर्वेशन एअरपोर्टमधून आलेली आहे, उचलून ठेवतो. हां, तर ह्या सगळ्या रिॲलिटी आपण दाखवतो आहे. तर मग आता तुम्ही मला सांगा, मी याच्यावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे का नाही बनवायला पाहिजे? तुमचं ओपिनियन द्या, मला कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा. जर तुम्हाला काही वाटत असेल त्याच्यात अजून आपल्याला काय रिॲलिटी दाखवता येईल, मला त्या संदर्भात अपडेट द्या तुम्ही. तर चालेल, आपण ते चॅलेंज बघू आता. एखाद्या वेळेस शिवजयंतीवरून जर मी आलो तर त्यानंतर मग आपण चालू करू ते. इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओमध्ये करू आणि यूट्यूबला अशा लाँग फॉर्ममध्ये करू. तर तशा प्रकारे आपण चॅलेंज घेऊ आणि जी रिॲलिटी आहे ती दाखवू आपण. असं नाही फालतू म्हणा बाकीच्यांसारखं निश्चित लाख कमावले हे केलं ते केलं, शिल्लक किती राहिले, ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार मी, सगळ्या गोष्टी. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण यूट्यूबचा इथंच संपवतो आहे. इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग टाकणार आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला टाकतो आहे. तर भावांनो, आपल्या इंस्टाग्रामला लवकरच आता जवळपास 14,700 फॉलोअर्स झालेत. लवकरच 15,000चा टप्पा पूर्ण होतो आहे आणि यूट्यूबला 768 सबस्क्रायबर झालेत. तो पण 1000चा टप्पा आपला येत्या काही दिवसात कंप्लीट होईल. तर तुम्ही असाच इथून मागं जसं सपोर्ट केला तसा इथून पुढं करत राहा. धन्यवाद. जय शिवराय.